This call is now taking notes. This call is now being recorded. सर्व विद्यार्थी मित्रांना व्हेरी गुड मॉर्निंग. आणि आपण कालच्या तासिकेला जिथपर्यंत आलो होतो त्या पुढील प्रश्नांकडे आपण आता वळणार आहोत. काल आपण 2018 या पेपर 1 मधील गणिताच्या भागातील 61 नंबरच्या प्रश्नापर्यंत पोहोचलो होतो आणि आज 62 पासून तर 75 पर्यंत. तर 61 नंबरचा जो शेवटचा प्रश्न होता तो घडणीवर आधारित होता. घडणीमध्ये कोणता अंक समोरच्या लगतच्या पृष्ठावर येणार नाही असा तो प्रश्न होता. आणि त्यानंतर आपण वळणार आहोत 62 नंबरच्या प्रश्नाकडे, जो आहे परिमिती आणि क्षेत्रफळ यावर आधारित आहे. तर परिमितीचे सूत्र आणि क्षेत्रफळाचे सूत्र बऱ्याच जणांचे पाठ असतात, मात्र त्याचे ऍप्लिकेशन उपयोजन करताना त्यामध्ये नेमकं काय करणं अपेक्षित आहे या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी जो प्रश्न आहे 62 नंबरचा तो आता मी वाचतोय. 6 सेंटीमीटर रुंदी असलेल्या आयताची परिमिती 34 सेमी आहे. त्याच्या लांबीच्या दुपटी एवढी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? आता या ठिकाणी देताना रुंदी दिलेली आहे आणि परिमिती दिलेली आहे, लांबी दिलेली नाही. त्यावरून आपल्याला लांबी काढायची आहे. त्यानंतर त्या लांबीच्या दुपटी एवढी बाजू असलेल्या, म्हणजे अगोदर आपल्याला लांबी काढावी लागेल, त्यानंतर लांबीची जी बाजू आहे त्याच्या दुप्पट बाजू घेऊन, लांबीची जे माप आहे त्या लांबीच्या मापापेक्षा दुप्पट बाजू घेऊन जो चौरस तयार होणार आहे त्याचं क्षेत्रफळ किती? आता चौरसाच्या चारही बाजू समान असतात, त्यामुळं लांबीच्या दुपटी एवढी जी बाजू असणार आहे ती चौरसाची सगळ्या बाजू असणार आहे. तर त्याचं क्षेत्रफळ विचारले. सर्वात पहिल्यांदा आपल्याला परिमितीवरून, परिमिती आणि लांबी जर दिली असेल तर त्यावरून आपल्याला रुंदी काढता येते, आणि परिमिती आणि रुंदी दिली असेल तर लांबी काढता येते. त्यासाठी त्या ठिकाणी सूत्र दिलेलं किंवा ती जी माहिती दिलेली आहे ते पहा. त्या ठिकाणी लिहिलेलं आहे मी, परिमिती 34 आणि रुंदी 6 आहे. तर लांबी काढण्याचं जे सूत्र आहे ते खूप सोपं आहे. परिमिती म्हणजे दोन्ही बाजू 2-2 वेळा असतात पहा, म्हणजे लांबी पण 2 वेळा आणि रुंदी पण 2 वेळा. तर लांबी काढण्याचं जे सूत्र आहे परिमिती दिलेली असताना आणि रुंदी दिलेली असताना, तर लांबी बरोबर परिमिती भागिले 2 वजा रुंदी या सूत्राचा वापर करू शकतो, किंवा तोंडी सुद्धा आपण काढू शकतो की 34 जर परिमिती असेल तर लांबी रुंदीची बेरीज 17 असेल तर निम्मी असते पहा. मग त्यामध्ये रुंदी जर 6 असेल तर लांबी 11 येणार. हे तोंडी झालं. आणि सूत्राच्या माध्यमातून जर म्हटलं तर लांबी बरोबर परिमिती भागिले 2 वजा रुंदी. परिमिती आहे 34, त्याला भागिले 2 ते झाले 17, आणि त्याच्यातून रुंदी वजा करायची 6, 17 मधून 6 गेले 11, ती झाली त्या आयताची लांबी. आता पुढचा मुद्दा त्यातला, त्या लांबीच्या दुपटी एवढी बाजू असलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ किती? शेवटी सर त्या लांब आवाज थोडा ब्रेक होतोय. आवाज बरं का? आवाज ब्रेक होतो. आवाज आहे ना. हॅलो, हा सर. येतो का की? हा. यानंतर चौरसाचे क्षेत्रफळ काढताना आपल्याला, आता बाजू आपल्याला मिळालेली आहे, त्या आयताची जी बाजू आली, लांबी आली ती 11, त्याच्यात दुपटी एवढी बाजू घ्यायची.
मग 11 दुणे 22. मग आता ज्या चौरसाचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचंय त्याची बाजू आहे 22. मग चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजू गुणिले बाजू किंवा बाजू वर्ग. मग बाजू जर 11 आहे, बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग या सूत्रानुसार आपण ते आयताचं क्षेत्रफळ आपण काढू शकतो. चौरसाचं क्षेत्रफळ काढू शकतो. तर बाजू आहे 11 दुणे 22 म्हणजे 22 ही बाजू आहे चौरसाची. मग 22 गुणिले 22 म्हणजेच 22चा वर्ग. यामध्ये कमी वेळात आपल्याला सोडवायचं तर 22चा वर्ग माहित असणं गरजेचं आहे. आणि 22चा वर्ग आहे 484. या ठिकाणी 13चा वर्ग दिलेला आहे 169, 24चा आहे आणि 21चा पण आहे. मात्र आपल्याला जे उत्तर आले 11 दुणे 22 म्हणजे त्यावर चौरसाची बाजू 22 आहे आणि म्हणून उत्तर येणार आहे 484. ज्याला वर्ग पाठ नसेल त्याने 22 गुणिले 22 असं गुणाकार केला तरी चालेल. मात्र वेळ वाचवण्यासाठी आपला वर्ग पाठ असणं गरजेचं आहे. त्यामुळं या गणिताचं किंवा 62 नंबरच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते पर्याय नंबर 2 मध्ये आहे. सोडवलेलं या ठिकाणी दिसतंय. त्यानंतर अशाच प्रकारच्या परिमिती क्षेत्रफळावर आधारित असणारा दुसरा प्रश्न आहे त्यातला. प्रश्न नंबर आहे 63. प्रश्न 63 मध्ये स्पष्टपणे त्या ठिकाणी लांबी रुंदी दिलेली आहे हॉलची. 48 मीटर लांबी व 12 मीटर रुंदी असलेल्या हॉलला 64 चौरसाकृती टाईल्स लागतात, तर प्रत्येक टाईल्सची परिमिती किती? आता 48 मीटर लांबी आणि 12 मीटर रुंदी असा हॉल आहे आणि त्याला 64 चौरसाकृती टाईल्स लागतात, तर टाईल्सची परिमिती किती? आता या प्रकारच्या गणितासाठी आपल्याला त्या हॉलचं जे क्षेत्रफळ आहे त्या हॉलच्या क्षेत्रफळाला त्या टाईल्सच्या संख्येने भाग द्यावा लागेल. आता हॉलचं क्षेत्रफळ काढायचं तर हॉल आयताकृती आहे, त्यामुळे आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र अतिशय सोपं आहे लांबी गुणिले रुंदी. आणि म्हणून त्या ठिकाणी जी लांबी आहे 48 आणि रुंदी आहे 12 हे होईल आयताचं क्षेत्रफळ आणि त्याला भागिले 64 टाईल्स. चौरसाकृती टाईल्स आहेत. चौरसाची परिमिती नंतर काढायची आपल्याला. तर अगोदर किती 64 टाईल्स लागतात, तर एका टाईल्सचं क्षेत्रफळ आपल्याला मिळेल पहा ह्या भागाकार केल्यानंतर. मग 48 लांबी 12 रुंदी हे वरती ठेवलं आणि 48 गुणिले 12 या क्षेत्रफळाच्या हॉलसाठी लागणारे जे टाईल्स आहेत 64 ते छेदमध्ये ठेवले आपण छेदस्थानी आणि त्याचा भागाकार केला. तर भागाकार करताना 64 48 या दोन्हीला भागणारी संख्या आहे 8. मग 8 64 आणि 8 48. त्यानंतर वरती उरले 6 गुणिले 12 आणि खाली राहिले 8. पुन्हा एकदा याला गुणाकार केला 12 × 72 आणि खाली 8 आणि पुन्हा त्या 8 ला 72 भाग दिलं 8 × 8 8 9 72. मग या टाईल्स जे 64 टाईल्स आहेत त्या प्रत्येक टाईल्सचं क्षेत्रफळ आलं 9 मीटर. एका टाईल्सचं क्षेत्रफळ आहे 9 मीटर. मग आता ज्याचं क्षेत्रफळ 9 आहे त्या चौरसाची बाजू किती असेल, त्या टाईल्सची बाजू किती असेल? तर चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग असतो आणि मग चौरसाच्या क्षेत्रफळावरून बाजू जर काढायची असेल तर आपल्याला त्या क्षेत्रफळाचं वर्गमूळ काढावं लागेल. मग क्षेत्रफळ आलेलं आहे 9 मीटर म्हणून त्याला वर्गमूळ काढलं तर त्याचं वर्गमूळ आलं 3. म्हणजे 3 ही त्या टाईल्सची बाजू आहे. मग आता 3 ही जर टाईल्सची बाजू असेल तर परिमिती काढताना आपल्याला लक्षात घ्यायचे की बाजू 4 वेळा घ्यायची आहे. चौरसाची परिमिती जेव्हा आपण काढतो तेव्हा 4 गुणिले बाजू या सूत्राचा वापर करून आपण त्या परिमिती काढू शकतो. मग 4 तर 4 गुणिले बाजू. आता बाजू आपल्याला मिळाली 3. मग 4 गुणिले 3 4 त्रिक 12 अशा पद्धतीने आपल्याला त्या टाईलची परिमिती मिळते. याही पेक्षा जर वेगळ्या प्रकारे करायचं म्हटलं तर आपल्याला क्षेत्रफळ त्यानंतर त्या टाईल्सचं मला अगोदर टाईल्सची बाजू किती येते हे शोधावं लागेल आणि बाजू काढण्यासाठी आपल्याला त्या याच माध्यमातून अगोदर त्या टाईल्सचं क्षेत्रफळावरून बाजू आणि बाजूवरून आपल्याला त्याची परिमिती म्हणजे थोडस एकाच गणितामध्ये 3-4 वेगवेगळ्या क्रिया आपल्याला कराव्या लागत असतात. त्यामुळं
हे अशा प्रकारचे प्रश्न असतात, त्यांना वेळही लागतो आणि हे निश्चितपणे मेरिट मिळवून देणारे प्रश्न असतात, म्हणून याकडे थोडंसं जास्त लक्षपूर्वक करायचे. सरळ सरळ परिमिती काढायला किंवा क्षेत्रफळ काढायला कधी विचारलं जात नाही. तर त्या सूत्रांचा वापर करून आपण ते गणित किंवा ते सोल्युशन्स कसं काढतो, त्या सूत्राचा वापर करून आपण कशा प्रकारे त्या गणिताच्या उत्तराकडे जातो हे समजून घ्यायचे. कारण फक्त दिलेल्या आहे त्याची परिमिती काढा किंवा क्षेत्रफळ काढा अशा प्रकारचा प्रश्न शिष्यवृत्ती परीक्षेला येणार नाही. शाळेच्या परीक्षेत येऊ शकतो, मात्र शिष्यवृत्तीमध्ये अतिशय गुणवत्ताधारक विद्यार्थी निवडण्यासाठी प्रश्नांचं स्वरूप सुद्धा त्याच प्रकारचं असतं. आणि म्हणून या ठिकाणी क्षेत्रफळाच्या सूत्रांचा, परिमितीच्या सूत्रांचा वापर करून आपण त्या गणिताच्या सोल्युशन्सकडे जायचे. आणि त्यामुळं कुठल्याही प्रकारे या ठिकाणी घाईगडबड, वेळही जास्त नाही गेला पाहिजे आणि उत्तरही नाही चुकलं पाहिजे, या दोन्ही गोष्टी पाळायच्यात. म्हणून आडवे भागाकार किंवा आडवे गुणाकार करणं हे शिकून घ्यायचे किंवा शिकले असाल तर त्याचा सराव करायचे. आडवे गुणाकार, आडवे भागाकार करता आले तर वेळ कमी लागतो आणि पटकन होतात गणित. आणि कशाने कशाला भाग जातो त्यासाठी विभाजितीचे जे कसोटे आहे किंवा अवयव पाडण्याचे जे तंत्र आहे ते जर आपल्याला चांगलं अवगत असेल, अवयव पाडणं किंवा विभाजितीच्या कसोट्या, तर आडवे भागाकार, आडवे गुणाकार आपण सहजपणे करू शकतो. त्याचप्रमाणे जरी आपण म्हणतो की पाठ करण्याची आवश्यकता नाही, मात्र अशा गणितामध्ये आपल्याला पाढेपाठ असणं गरजेचं आहे. अशा वेळेला आपला वेळ वाचतो. निश्चितपणे शिष्यवृत्तीमध्ये, परीक्षेमध्ये वेळ वाचणं आणि अचूकता असणं खूप महत्वाचं आहे. तर हा प्रश्न आहे 63 नंबरचा. याचं सोल्युशन आपण काढलं, परिमितीवरून क्षेत्रफळावरून त्याच्या टाईल्सचं क्षेत्रफळ काढलं आणि टाईल्स क्षेत्रफळावरून त्याची बाजू काढली आणि बाजू काढल्यानंतर त्याची परिमिती काढली. तर अशा प्रकारे आपण 63 नंबरच्या प्रश्नाचं सोल्युशन काढलेलं आहे आणि त्याचं उत्तर आलेलं आहे 12 आणि तो पर्याय आहे चौथा. त्यानंतर 64 नंबरच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचे, तो आहे कॅलेंडरवर आधारित आहे. तर दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर, त्यावर आधारित असणारा हा जो प्रश्न आहे, त्यावर आधारित हा आहे प्रश्न. प्रश्न मी वाचतोय. 2016 सालचा पहिला दिवस शुक्रवारी येतो, तर 2017 सालातला मराठी भाषा दिन कोणत्या दिवशी येईल? आता सर्वात महत्वाची गोष्ट, मराठी भाषा दिन आपल्याला माहित असावा. मराठी भाषा दिन हा कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी त्या ठिकाणी साजरा केला जातो आणि तो आहे 27 फेब्रुवारी, विज्ञान दिनाच्या अगोदरच्या दिवशी असतो का. आणि म्हणून त्या दिवशी कोणता वार येईल असा प्रश्न आहे. पर्याय आहे सोमवार, रविवार, मंगळवार आणि शनिवार. आता 2016 सालचा पहिला दिवस शुक्रवारी, म्हणजे 2016 सालाची सुरुवात झाली शुक्रवारी. मग आता 2017 सालची सुरुवात कधी होईल? तर 2016 हे लीप वर्ष आहे आणि त्यामुळं 2017 सालाची सुरुवात होईल रविवारी. कारण 2016 हे लीप वर्ष असल्यामुळं पुढचं वर्ष सुरू होताना 2 वाराने पुढे जाते, 2 वार पुढे जातात. आणि म्हणून जर 2016 लीप वर्ष नसतं तर 17ची सुरुवात झाली असती शनिवारी. मात्र 2016 हे लीप वर्ष असल्यामुळे एक दिवस जास्त येतो आणि आपल्याला पुढच्या वर्षाची सुरुवात 2017ची होईल ती शनिवारी न होता रविवारी होईल. आता 2017ची सुरुवात रविवारी झाली तर म्हणजे 1 जानेवारी 2017 असेल रविवार, तोच वार 29 तारखेला येतो. जो वार 1 तारखेला येतो 29 तारखेला. मग जर 1 तारखेला रविवार आहे तर 29 लाही रविवार येईल आणि 30 तारखेला सोमवार येईल, 31 ला मंगळवार येईल आणि 1 फेब्रुवारीला बुधवार. मग या पद्धतीने 1 तारखेला जर बुधवार असेल फेब्रुवारी महिन्यामध्ये तर 27 तारखेला कोणता वार येईल या पद्धतीने आपण पुढे जायचे. 1 नंतर 8 ला तोच वार, 15 ला तोच वार, 22 लाही तोच वार बुधवार आणि त्यानंतर 22 नंतर पुढे 5 दिवस, मग बुधवारपासून पुढे 5 दिवस मोजायचे, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार. अशा पद्धतीने आपल्याला सोमवार मिळेल. किंवा अजून एक ट्रिक आहे की फेब्रुवारी महिना लीप वर्ष जर नसेल किंवा जरी असेल तरी जो वार 30 जानेवारीला असतो तो 27 फेब्रुवारीला, जो 29 जानेवारीला आहे तो 26 फेब्रुवारीला. या पद्धतीने आपण ही आठवड्यांची ट्रिक लक्षात ठेवायची किंवा त्याचा वापर करून आपण ते सोल्युशन काढायचं आहे.
जो 30 जानेवारीचा वार आहे तो आहे सोमवार आणि तोच वार 27 फेब्रुवारीला असतो. 1 जानेवारीवरून आपण 29 जानेवारीचा वार काढू शकतो. 29च्या वारावरून 30चा मिळतो आणि 30चाच वार 27 फेब्रुवारीला असतो. या पद्धतीचा वापर करू शकता किंवा 1 फेब्रुवारीचा वार जर आपल्याला समजला तर त्याच्यावरून आपण 27 फेब्रुवारीचा सुद्धा वार काढू शकतो. म्हणजेच आपल्या सोयीनुसार आपल्याला जसं कॅलेंडरचा प्रश्न सोडवणं सोपं जाईल त्या पद्धतीने आपण करू शकतो. मात्र त्यासाठी दिनविशेष लक्षात असणं गरजेचं आहे की मराठी भाषा दिन कधी साजरा होतो. त्यामुळं या पद्धतीने असताना एकही चूक जर झाली, एक जरी दिवस पुढे गेला तर सोमवार मंगळवार येईल. त्यामुळे केलेली एकही याची काळजी घ्यायची. 2016 हे लीप वर्ष होतं, त्यामुळे 17ची सुरुवात 2 वाराने पुढे जाईल हे लक्षात असू द्या. मग 2017 शनिवारी सुरू न होता रविवारी सुरू होईल आणि त्यानुसार आपल्याला 27 फेब्रुवारीची तारीख वार काढता येईल. 27 फेब्रुवारीचा जो वार आहे तो आहे सोमवार आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 मध्ये. सोमवार हा पर्याय आहे पर्याय नंबर 1 मध्ये. अशा प्रकारे आपण ठराविक दिवशी किंवा ठराविक तारखेला कोणता वार येतो हे आपण सहजपणे काढू शकतो. तर हा दिनदर्शिकेवर आधारित असणारा जो आहे तो या प्रकारे आपण सोडवायचा आहे. त्यामध्ये प्रत्येक महिन्याचे दिवस, त्यानंतर लीप वर्ष असल्यानंतर काय फरक पडतो या गोष्टी थोड्याशा काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर दिनविशेष लक्षात असणं गरजेचं आहे की ज्या दिवशी आपल्याला मराठी भाषा दिन साजरा करायचा तो दिवस कोणता असतो, विज्ञान दिन कधी असतो, प्रजासत्ताक दिन कधी असतो, महाराष्ट्र दिन कधी असतो, अशा गोष्टी लक्षात असणं गरजेचं आहे. या ठिकाणी मराठी भाषा दिन आला म्हणजे दरवेळेला तोच येतो असं काही नाही. कॅलेंडर मधला कोणताही वार येऊ शकतो, कोणताही दिनविशेष येऊ शकतो. त्यामुळे दिनविशेष लक्षात असणं गरजेचं आहे आणि लीप वर्षाने काय फरक पडतो तेही लक्षात असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण म्हणणार आहोत 65 नंबरच्या प्रश्नाकडे. सरळ व्याजावर आधारित हा प्रश्न आहे आणि कालही आपण एक असा प्रश्न पाहिला होता की त्यामध्ये आपल्याला सरळ व्याजातला वेगळा घटक सरळ व्याज न काढायला न सांगता त्यातला मुद्दल काढायला सांगितली होती पहा. तर त्या प्रश्नांसाठी मी सांगितलं की सरळ व्याजाचं जे सूत्र आहे ते थोडंसं आपल्याला मोल्ड करून घ्यावं लागतं, बदलून घ्यावं लागतं आणि त्यानुसार आपल्याला ते या प्रश्नांची उत्तरं काढता येतात. त्यामध्ये 65 नंबरचा जो प्रश्न आहे तो मी आता वाचतोय. राहुलने 15,000 रुपये 3 वर्षांसाठी काही ठराविक दराने सुभाषला वापरायला दिले. सुभाषने त्याला 4,500 रुपये व्याज दिले तर व्याजाचा दर साल दर शेकडा किती असेल? दर साल दर शेकडा किती असेल? आता यामध्ये मुद्दल दिलेली आहे 15,000 रुपये आणि कालावधी दिलेला आहे 3 वर्ष आणि सरळ व्याज दिलेलं आहे 4,500 रुपये. आता फक्त आपल्याला दर काढायला सांगितलेलं आहे. दर म्हणजे व्याजदर. व्याजदर काढण्यासाठी जे सूत्र आहे सरळ व्याजचं सूत्र आपल्याला वापरायचंय. फक्त थोडंसं मोल्ड करायचंय. मी काल सांगितलं होतं की सरळ व्याज सोडून इतर 3 संकल्पनामधली कोणती जरी विचारली, दर विचारला, मुद्दल विचारली किंवा काळ विचारला तर सूत्रामध्ये फारसा बदल नाही. जी गोष्ट विचारली ती या बाजूला ठेवायची डाव्या बाजूला आणि समोर काय लिहिते तर सरळ व्याज गुणिले 100 फिक्स आहे दरवेळेला आणि त्या खाली छेदस्थानी काय लिहायचे तर मुद्दल, काळ आणि दर यामधले जे विचारले ते सोडून उरलेल्या ज्या 2 गोष्टी आहेत. आधी दर विचारलाय म्हणून खाली उरले मुद्दल आणि काळ. जर मुद्दल विचारलं तर दर आणि काळ खाली लिहायचे, काळ विचारला तर दर आणि मुद्दल खाली लिहायचे. अशा पद्धतीने सरळ व्याज गुणिले 100 तर फिक्स आहे वरती अंशमध्ये आणि छेदस्थानी काय लिहायचे म्हणजे सूत्र आपल्याला पाठांतर करण्याची आवश्यकता नाही. अशा प्रकारे आपण सूत्र लक्षात ठेवू शकतो. जी गोष्ट विचारली ती डाव्या बाजूला लिहा, सरळ व्याज गुणिले 100 वरती लिहा आणि ह्या 3 गोष्टीतली ज्या 2 गोष्टी उरल्यात त्या खाली लिहा छेदस्थानी. अशा प्रकारे आपण सूत्र स्वतःच बनवू शकतो. आता दर विचारला आहे, दरचं सूत्र आहे सरळ व्याज गुणिले 100 छेदस्थानी मुद्दल गुणिले काळ. आता सरळ व्याज आहे 4,500 रुपये गुणिले 100, त्याचप्रमाणे खाली मुद्दल आहे 15,000 रुपये आणि गुणिले काळ आहे 3 वर्ष. मग 4,500 गुणिले 100 छेदस्थानी 15,000 गुणिले 3 या पद्धतीने आपण ते गणित करायचे आणि मग भागाकार करताना
15,000चे जे 3 शून्य आहेत वरच्या 3 शून्यांसोबत तुम्ही कमी करू शकता. उदाहरणार्थ 100चे 2 शून्य कमी केले आणि 4,500 मधला 1 शून्य कमी केला तर निश्चितपणे 15,000चे 3 शून्य जातात, वरचे 3 शून्य जातात. आता वरती उरलेले आहे 450 आणि खाली उरलेले आहेत 15 गुणिले 3. आता वरती जे 450 आहेत त्याला 15ने जर भाग दिला तर 15 त्रिक 45 आणि 15 शून्य 0 अशा प्रकारे 30चा भाग जातो. आणि आता उरतात खाली वरती अंशमध्ये उरतात 30, छेदस्थानी उरतात 3 आणि 3ने जर 30ला भाग दिला तर 10 हे उत्तर निश्चितपणे आपल्याला मिळते. आणि अशा प्रकारे आपण 3 10 30 म्हणजे 10 हे उत्तर मिळाले. म्हणजेच त्या ठिकाणी ज्या उत्तरातला जो दर साल दर शेकडा व्याजदर आहे तो आहे 10%. 10%च्या व्याजदराने ते कर्ज किंवा ते पैसे त्या राहुलला मिळाले असतील. तर हे गणित कमी कालावधीत सोडवण्यासाठी किंवा कमी वेळेत सुटले पाहिजेत, कारण सरळ व्याजावरती 2-3 प्रश्न दरवर्षी असतात पहा. बऱ्याचशा प्रश्नपत्रिका आपण आता तुम्ही दररोज सोडवताना पाहत असाल, सरळ व्याजचे प्रश्न बऱ्याच वेळा असतात. त्याचे वेगवेगळ्या ट्रिक जरी असल्या तरी सूत्राच्या माध्यमातून जर गेला तर चुकण्याची शक्यता अजिबात असणार नाही, हे लक्षात घ्यायचे. आणि त्याला आणखी एक पद्धत आपण तोंडी जर म्हटलं तर 15 त्रिक 45 म्हणजे त्या ठिकाणी 100च्या शून्यांसोबत हे ट्रिकच्या माध्यमातून सोडवण्यापेक्षा आपण जर सूत्राच्या माध्यमातून सोडवलं तर वेळही कमी लागेल आणि आपल्याला खात्री पण असेल उत्तराची की आपल्या बरोबर येणार म्हणून. तर या पद्धतीने सोडवायचं सरळ व्याजचं सूत्र. तर जनरली सरळ व्याज विचारलं जात नाही, तर दर, मुद्दल किंवा काळ असंच विचारलं जातं आणि त्यासाठी हे सूत्र लक्षात असणं गरजेचं आहे. तर हे जे सोडवलेलं गणित आहे हे तुम्हाला कळालं असेल अशी अपेक्षा करतो. आता आपण पुढच्या 66 नंबरच्या प्रश्नाकडे वळूया. आज आपल्याला फक्त 75च प्रश्न पाहायचे आहेत. आणखी 10 प्रश्न बाकी आहेत आणि अर्धा तास वेळ आहे आपल्याकडे. शेवटला चित्ररूप प्रश्न आहेत 2, त्यामुळे ते अतिशय कमी वेळात होणार आहे. आता आपण वळूया 66 नंबरच्या प्रश्नाकडे. 66 नंबरचा जो प्रश्न आहे तो संख्यांचा गुणाकार आहे दशकच्या रूपात किंवा शतकच्या रूपामध्ये. तर या ठिकाणी एक सोपी ट्रिक आहे, ज्याला असा गुणाकार करणं थोडंसं अवघड वाटत असेल त्यानं सरळ काय करायचे की संख्या मांडून घ्यायच्या आहेत. मग संख्या मांडताना काय करायचे तर 66 नंबरच्या प्रश्नामध्ये जो प्रश्न विचारलाय तो एकदा काळजीपूर्वक वाचा. 27 शतक गुणिले 3 दशक वजा 5 एकक बरोबर किती? मग 27 शतक, शतक म्हणजे 100 आणि 100ला असतात 2 शून्य, म्हणून 27 वरती 2 शून्य द्यायचेत. त्याप्रमाणे 3 दशक म्हणजे 3 वरती, दशक म्हणजे 1 शून्य, दशक म्हणजे 10, दशक वर 10 वरती 1 शून्य असतो दशकला, आणि म्हणून 3 दशक म्हणजे 30, 3 वरती 1 शून्य द्यायचं. दशक म्हटलं की 1 शून्य द्यायचं, शतक म्हटलं की 2 शून्य द्यायची आणि सहस्र म्हटलं की 3 शून्य द्यायची. इतकं सोपं आहे ही संख्या. एकदा संख्या आपल्या क्लिअर झाल्या की आपलं उत्तर चुकणार नाही. मुळात संख्या क्लिअर न झाल्यामुळेच उत्तर चुकतं. 27 शतक म्हणजे 2700 गुणिले 3 दशक म्हणजे 30 वजा 5 एकक म्हणजे 5. एककला शून्य देण्याची आवश्यकता नाही, कारण एकक ही संख्या एक अंकी असते, त्यामुळे त्याला शून्याची आवश्यकता नाही. 27 शतक गुणिले 3 दशक वजा 5 एकक. आता अगोदर आपल्याला गुणाकारच करायचा आहे, कारण कंचे भागुबेव म्हणजे बॉडमास जी मेथड आहे त्यामध्ये गुणाकार आधी करणं गरजेचं आहे. भागाकार गुणाकार असं पद्धतीने जावं लागतं. इथे भागाकार नाही त्यामुळे गुणाकार करायचा आहे. 27 शतक गुणिले 3 दशक. आता शून्यांचा गुणाकार करणं फारसा अवघड नाही. 27 मधले जे 2 शून्य आहेत ते आणि 3 दशक मधले जो 1 शून्य येतो, असे 3 शून्य शेवटला ठेवून द्यायचे. त्यानंतर उरलेल्या ज्या संख्या आहेत 27 आणि 3, जर 27चा पाडापाठ असेल तर अडचणच नाही. 27 त्रिक 81, 81, 81 जर आपण मांडले तर उत्तर निघून जाते. जर पाडापाठ नसेल तर 3 सद 21, हातच्याले 2, 3 दुणे 6 आणि 2 8 अशा पद्धतीने सुद्धा आपण गुणाकार करू शकतो. हे गुणाकार आडवेच करायला शिकायचे, त्यासाठी तेवढा सराव करायचा आहे. गुणाकार उभे मांडून करत बसण्याची गरज नाही, त्याने वेळ जास्त जाईल आणि अचूकतेचाही प्रश्न. अचूकता येईल पण वेळ जाईल, आणि वेळ न जाता करायचा असेल तर आपल्याला आडवेच गुणाकार शिकायचे.
आणि आडवे हातचे सुद्धा मारता येतात वाळवट्यावरती दिलं, काही अडचण नाही, कच्च्या कामामध्ये आपण हे करू शकतो. त्याचं उत्तर आलं 81,000 आणि आता -5 करायचे. मग आता -5 करताना तिथेही चूक व्हायला नको. वजाबाकी करताना सुद्धा आडवी वजाबाकी आपल्याला आली पाहिजे. तेवढा सराव, तेवढी प्रॅक्टिस आपण करायची. आडवी वजाबाकी येण्यासाठी आजच्याची वजाबाकी आहे पहा, कारण 0तून 5 जाणार नाहीत. जर नसेल जमत आडवी तर चूक होऊ नये म्हणून आपण उभी मांडून केली तरी चालेल, पण मार्क नाही गेला पाहिजे हे लक्षात ठेवायचं. आडवीच करायला पाहिजे असं काही बंधन नाही, पण आपला वेळ वाचवण्यासाठी आपण आडव्याच माध्यमातून बेरीज वजा गुणाकार करायचा आहे, म्हणजे आपला निश्चितपणे वेळ वाचणार आहे. जर आडव्या पद्धतीने गुणाकार भागाकार किंवा बेरीज वजाबाकी येत नसेल तर उभी मांडून केली तरी चालेल, मात्र अचूकता महत्वाची आहे. वेळ वाचून अचूकता आली पाहिजे, त्यासाठी आडव्या पद्धतीने करायची. 81,000 वजा 5 करताना शेवटच्या 10 मधून 5 गेले, उरले 5. बाकी शून्याच्या वजाबाकीमध्ये 9 येतील. त्यानंतर 1 च्या जागेवरती 0 राहिला आणि 8 जसा तसा खाली आला. 80,995 किंवा 81,000तून फक्त 5 कमी करायचे, त्यामुळे 80,995 हे उत्तर आपल्याला सहजपणे मिळते. आणि म्हणून थोडस ही वजाबाकी जर काळजीपूर्वक केली तर आपल्याला या उत्तर फारसा अवघड जाणार नाही. 80,995 पर्याय नंबर 4. त्यानंतर 67 नंबरचा जो प्रश्न आहे तो गुणाकारावर आधारित आहे, आणि गुणाकाराचा जो नियम आहे किंवा या गणितासाठी जो नियम वापरलेला आहे ते सूत्र मी या ठिकाणी लिहिलेलं आहे, सर्वांना दिसत असेलच. एका संख्येला 16ने गुणण्याऐवजी 10ने गुणले असता गुणाकार 30ने कमी होतो, तर ती संख्या कोणती? अशा प्रश्नामध्ये अजिबात कन्फ्युज होण्याचं काही कारण नाही. सगळ्या संख्या ट्राय करण्याची गरज नाही, नाहीतर कधी कधी काय होतं, आपण सगळे पर्याय ट्राय करत बसतो. सगळे पर्याय ट्राय करण्याची आवश्यकता नाही, त्याचं सूत्र आहे. अशी जर संख्या विचारली की अमुक अमुक संख्येला अमुक संख्येने गुणलं, त्याच्याऐवजी जर याने गुणलं तर एवढा फरक पडतो, अशा प्रकारचा जर प्रश्न असेल तर त्या ठिकाणी संख्या बरोबर ती संख्या जर काढायची असेल तर त्याचं सूत्र आहे गुणाकारात पडलेला फरक वर लिहायचं आणि त्याला कोणत्या संख्येने गुणलं त्या संख्यामध्ये जो फरक आहे, ज्या गुणक संख्या आहेत त्यातला फरक. गुणक संख्या मांडायच्या नाही, गुणक संख्येतला फरक मांडायचा फक्त. आता या ठिकाणी गुणाकारातला फरक आहे 30. 30ने गुणाकार काय झालाय, कमी झालाय, म्हणून गुणाकारातला फरक आहे 30 आणि गुणकामधला फरक आहे, गुणक आहेत 16 ऐवजी कितीने गुणलंय, 10ने गुणलंय. 16 ऐवजी 10ने गुणलंय म्हणजे गुणकातला फरक आहे 16 वजा 10 किती येईल, 6. गुणकातला फरक जर 6 आहे आणि गुणाकारातला फरक 30 आहे तर गुणाकारातला फरक वर मांडायचा आणि छेदस्थानी गुणकातला फरक मांडायचा. गुणाकारातला फरक आहे 30, गुणकातला फरक आहे 6. 6ने 30ला भाग दिला, 6 एक 6, 6 पंचे 30. या सूत्राने आपण 5 या उत्तराकडे जातो आणि आपला कमी वेळात अचूक उत्तर येतं. त्यामुळे प्रत्येक पर्याय ट्राय करत बसण्याची गरज नाही. हे सूत्र लक्षात ठेवलं, संख्या काढायची असेल तर गुणाकारातला फरक भागिले गुणकातील फरक, यातून आपण हे सूत्राकडे जाऊ शकतो. या सूत्राने पटकन त्या उत्तराकडे जाऊ शकतो. आणि 67 नंबरच्या प्रश्नाचं जे उत्तर आले 5, तो आहे पर्याय नंबर 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 68, जसं की आपण या ठिकाणी पाहिले, मापन या घटकावर आधारित प्रश्न आहे आणि मापन या घटकावर आधारित असलेल्या या प्रश्नात किलोग्रॅमच्या मापाबद्दलचा प्रश्न आहे. थोडासा तुलनेने सोपा आहे, कारण किलोग्रॅम हा घटक त्यामध्ये जास्त काही डिफिकल्टीज किंवा कठीण नाही जास्त. ज्या तुलनेत मीटर सेंटीमीटर मध्ये आहे की त्यामध्ये युनिट जास्त आहेत, एकक जास्त आहेत, त्या तुलनेत किलोग्रॅम मध्ये 2च युनिट आहेत, किलो आणि ग्रॅम. यापेक्षा जास्त युनिट याच्यामध्ये विचारलेलं नाही. इथं एका दुकानदाराने 50 किलोग्रॅम ज्वारीपैकी 40 किलोग्रॅम आणि 250 ग्रॅम ज्वारी विकली तर त्याच्याकडे किती ज्वारी शिल्लक राहिली? आता या प्रश्नामध्ये मापनावर आधारित वजाबाकीचा हा प्रश्न आहे. मग त्या दुकानदाराकडे असणारी जी ज्वारी आहे ती वरती ठेवायची आणि विकली ज्वारी वजा करायची. कधी कधी
ज्या मुलांचं मापन कौशल्य चांगलं आहे ते मुलं याचं उत्तर थोडं सांगू शकतात. अगदी सहज. की 5 मधून 40 आणि वरचे 250 गेले. 40 गेले म्हणजे 10 राहिले. 10 पुन्हा 250 गेले. राहिले 750. 9 आणि 750 या पद्धतीने सुद्धा सांगू शकतात तोंडी. किंवा मापनाची वजाबाकी मांडा. 50 किलो पुढे दशम चिन्हानंतर 000 मांडा, कारण 50 किलोच्या वरती काहीच नाही त्यामुळं. आणि विकलेली जोडी त्याची खाली मांडायची. 40 दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आणि 250. आता ही वजाबाकी जर केली तर आपल्याला वजाबाकी आता सांगायची गरज नाही. गुणवंत विद्यार्थी आहात सर्वजण तुम्ही. तुम्हाला माहिती आहे, या ठिकाणी वजाबाकी करताना शून्याची वजाबाकी करताना काळजी घ्यायची आणि वेगाने पण झालं पाहिजे गणित आणि अचूक पण आलं पाहिजे. 9.750 अशा प्रकारचं जे उत्तर आहे ते 9 किलोग्रॅम आणि 750 ग्रॅम ज्वारी त्याच्याकडे शिल्लक राहणार आहे. ही अचूकता येण्यासाठी आपल्याला एकतर आपलं प्रिडिक्शन किंवा मापन कौशल्य चांगलं असावं, सराव असावा, किंवा वजाबाकी तरी आपल्याला चांगली येत असावी. आणि ज्याला वजाबाकी क्लिअर कट येत असेल त्याने वजाबाकी मांडून केलं तर अतिउत्तम. चुका होण्याची शक्यता अजिबात राहणार नाही आणि या प्रश्नाचे मार्क्स जाणार नाही. तर सर्वच प्रश्न काही आपल्या काठिण्य पातळी फार जास्त असते असं नाही. काही प्रश्न हे सामान्य लेवलचे असतात. सर्व विद्यार्थ्यांनी ते सहजपणे सुटावे. तर हा त्यातलाच एक प्रश्न आहे. हा गुणवंत विद्यार्थी मात्र गुणवंत विद्यार्थ्यांसाठी जर काढले तर सामान्य विद्यार्थी पास पण होणार नाहीत. म्हणून काही प्रश्न हे सामान्य बुद्धिमत्तेच्या मुलांसाठी असतात, काही मध्यम आणि काही मेरिट ठरवणारे प्रश्न. त्यामुळे या सोप्या प्रश्नांकडे आपण फारसा वेळ न घालवता आपण ते पटकन सोडून घ्यायचे आणि अवघड प्रश्नाला जास्त वेळ उरला पाहिजे याची काळजी घ्यायची. म्हणजे अवघड प्रश्न आपल्याला डीप अभ्यास करून किंवा डीप प्रकारे त्याचा विचार करून आपल्याला ते सोडवता येतील. म्हणून अशा सोप्या प्रश्नांचा वेळ आपण वाचवायचा आहे आणि पुढे जायचंय. आता सध्या तासिका सुरू आहे, स्पष्टीकरण सुरू आहे. एका तासिकेला फक्त 15-20 प्रश्न असतात, त्यामुळे आम्हाला वेळ असतो शिकवायला, समजून सांगायला. पण ऍक्च्युली जेव्हा तुम्ही पेपर सोडवता त्या वेळेला मात्र तुम्हाला अतिशय कमी वेळामध्ये अगदी मिनिट 2 मिनिटांमध्येच तो प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. त्यामुळं इथं ज्या डिस्क्रिप्टिव्हली मी सांगतोय एवढ्या डिस्क्रिप्टिव्हली तुम्ही जर तिथं करत बसलं तर तुमची एका तासामध्ये 20-30च प्रश्न सोडून होतील. म्हणून इतकं डिस्क्रिप्टिव्हली तुम्हाला समजावं आणि तुम्हाला प्रत्यक्ष पेपरमध्ये सोडवताना किंवा प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका सोडवताना तुम्हाला कोणत्या ट्रिकचा वापर करावा हे कळावं किंवा कोणत्या अँगलनी त्या प्रश्नाकडे पाहावं हे समजण्यासाठी तुम्हाला इतकं सविस्तरपणे समजावून सांगितलं जातं दररोजच्या तासामध्ये. सो तुम्ही इतका वेळ त्याला घालवायचा नाही किंवा इतका वेळ त्याला द्यायचा नाही. ऍक्च्युली एवढा वेळ तुमच्याकडे असणार नाही. इथं आमच्याकडे वेळ आहे आणि प्रश्न कमी असतात दररोजच्या लेक्चरसाठी. सो आम्ही डिस्क्रिप्टिव्हली तुम्हाला समजावून सांगू. आणि परीक्षेत इतका वेळ एका प्रश्नासाठी तुम्ही निश्चितपणे द्यायचा नाहीये. सोप्या प्रश्नाला कमी वेळ आणि अवघड प्रश्नासाठी जास्त वेळ शिल्लक ठेवायचा. त्यानंतर प्रश्न नंबर आहे 69, जो आहे त्रिमिती आकृत्या. त्रिमिती आकृत्या म्हणजे घन, इष्टिकाचिती, शंकू अशा प्रकारच्या आकृत्यावर आधारित तो प्रश्न आहे. इयत्ता 5वी साठी घन आणि इष्टिकाचिती हे 2 आकृत्या महत्वाच्या आहेत त्रिमितीमधले. तर त्यातले हा जो प्रश्न आहे 69 नंबरचा, घनाच्या कडा या घनाच्या शिरोबिंदू व पृष्ठांच्या बेरजेपेक्षा किती जास्त. घन क्यूब इंग्लिशमध्ये त्याला क्यूब म्हणतात. तर त्या क्यूब साठी घनाच्या कडा जर आपण पाहिल्या तर त्या असतात 12. घनाचे शिरोबिंदू म्हणजे कोपरे ते असतात 8 आणि त्याचे पृष्ठ म्हणजे फेसेस ते असतात 6. घनाला 6 पृष्ठभाग असतात. घनाचे शिरोबिंदू असतात 8 म्हणजे 8 कोपरे असतात आणि पृष्ठांची आणि शिरोबिंदूंची ती बेरीज 14 आणि कडा असतात 12. मग 12 आहेत आणि घनाच्या शिरोबिंदू पृष्ठाची आपल्याला फरक 12 आणि 14 मध्ये 2चा फरक आहे. आपण ठिकाणी मध्ये 2 ने जास्त 2 याला नेमकं कोणता पर्याय निवडायचा? 2 ने जास्त निवडायचा का 2 ने कमी निवडायचा? त्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्यायची, आपल्याला विचारलंय काय विचारलंय इथं, तर घनाच्या कडा
या घनाच्या शिरोबिंदू पृष्ठाच्या बेरजेपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहेत. म्हणजे घनाच्या कडा विचारल्या, मग इथं घनाच्या कडा कशा आहेत, कमी आहेत, म्हणून आपण कमीचा पर्याय निवडायचा आहे. जे विचारले त्याच्यावरच फोकस करायचा. घनाच्या कडा विचारलेल्या आहेत, त्यामुळे घनाच्या कडा या कमीच आहेत आणि म्हणून आपण कमीचा पर्याय निवडायचा आहे. कारण तिथं दोन्ही पर्याय दिलेत पहा. पर्याय नंबर 1 मध्ये दिले 2 ने जास्त आणि पर्याय 3 मध्ये दिलाय 2 ने कमी. मग अशा वेळेला आपण या गोष्टी या अशा पर्यायामध्ये प्रश्न सोपा आहे. आपल्याला फरक लक्षात आलेला आहे. 2चा फरक आहे कडामध्ये आणि घनाच्या शिरोबिंदू पृष्ठामध्ये 2चा फरक आहे. ते आहेत 14 आणि हे आहेत 12. पण आता 2 ने जास्त का 2 ने कमी, इथं आपलं कन्फ्युजन होतं. तर ते होऊ नये म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची की या ठिकाणी विचारलंय काय ते महत्वाचं आहे. घनाच्या कडा विचारल्यात ना, मग कडा काय आहेत, कमी आहेत. कडा कमी आहेत तर पर्याय आपल्याला कमीचाच निवडायचा आहे आणि म्हणून पर्याय नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे. आता आपण वळतोय प्रश्न नंबर 70 कडे. आणि प्रश्न 70 साठी आपण त्या ठिकाणी चिन्हांचा वापर करायचा आहे. तर अशा ठिकाणी थोडस आपलं तोंडी बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार तोंडी बेरीज वजाबाकी किंवा तोंडी गुणाकार भागाकार करण्याचं जे स्किल आहे, कौशल्य आहे, त्याचा अशा गणितामध्ये खूप जास्त वापर करावा लागतो. कारण इथं प्रत्यक्ष सोडवत बसायला वेळ मिळत नाही आणि त्यामुळं थोडासा तोंडी पटपट कसं करता येईल किंवा तोंडी गणित कशी करता येतील याचा थोडासा सराव आपण करायचा आहे. या ठिकाणी जर पाहिलं 70 नंबरच्या प्रश्नामध्ये की त्या ठिकाणी 4 चिन्ह आपल्याला वापरायचे. मग ते 4 चिन्ह कोणत्या क्रमाने येतील? 4 चिन्ह तर सगळीकडे तेच आहेत. आय थिंक नाही, काही पर्यायामध्ये एक चिन्ह 2दा आहे, काही पर्यायामध्ये प्रत्येक चिन्ह एक वेळा आहे. तर जे या ठिकाणी कोणते चिन्ह अचूक बसतील याला ट्रिकपेक्षा आपल्याला तोंडी जर क्रिया करता आल्या तर खूप पटकन सोडवता येईल. मी या ठिकाणी मांडून पाहिलंय. आता वेळ आपल्याला वाचवायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या लक्षात येते की 48 आणि 6 हे एकमेकांना भाग जाणाऱ्या संख्या आहेत पहा, किंवा 6 आणि 48 ला भाग जाणारी संख्या आहे. त्यामुळं ऑफकोर्स आणि पर्यायामध्ये पण आपण पाहायचंय. पर्यायामध्ये पण पहा, 3 पर्यायामध्ये भागाकार चिन्ह सुरुवातीला आहे. 3 पर्यायामध्ये भागाकार चिन्ह सुरुवातीला आहे म्हणजे निश्चितपणे पहिलं जी चौकट आहे त्यामध्ये भागाकार येणार आहे. हे थोडंसं आपण प्रिडिक्शन म्हणा किंवा अंदाज म्हणा, आपण हे घेऊन लक्षात येऊ शकतं आपल्या की त्या ठिकाणी पहिल्यांदा भागाकार येणार आहे. मग 48 भागिले 6 उत्तर येईल 8. जर त्याचं उत्तर 8 आलं तर त्या पुढच्या चौकटीमध्ये जर आपण अधिक चिन्ह ठेवलं किंवा गुणाकार जर ठेवलं तर 8 दुणे 16 होईल आणि गुणाकारानंतर मग एकच पर्याय तिथं अधिक. 16 अधिक 5 21 होईल. ते उत्तर चुकेल. त्यामुळे गुणाकार चिन्ह जमणार नाही. आता आपल्याला 2च पर्याय शिल्लक राहिले, पर्याय 2 आणि पर्याय 3, की भागाकारानंतर अधिक चिन्ह असावं. भागाकारानंतर जर अधिक असेल तर 8 अधिक 2. आता 8 कसे आले? 48 भागिले 6 केल्यामुळे 8 आले. मग 8 अधिक 2 बरोबर झाले 10. आता 10 नंतर परत जर अधिक चिन्ह वापरलं पर्याय 3 मधलं तर 10 अधिक 5 15 होईल. त्यामुळे ते उत्तर चुकेल. मग उरला पर्याय आपल्याकडे फक्त 2. मग 10 मधून वजा 5 चिन्ह वापरलं. 10 मधून वजा 5 जर गेले तर शेवटच्या चौकटीमध्ये बरोबरचं चिन्ह येईल, इक्वलचं. मग 10 वजा 5 बरोबर 5. अशा प्रकारे आपण उत्तराकडे जाऊ शकतो. पर्याय 3 मधलं उत्तर आपलं म्हणजे 2 आणि 3 मध्ये आपण टॅली करत होतो त्यावेळेला आपल्याला 2 हा पर्याय अचूक आहे हे लक्षात येते आणि आपण सगळे चिन्ह जर त्यातले वापरले तर लगेच लक्षात येते. 48 भागिले 6 उत्तराला 8, अधिक वापरलं 2, 8 आणि 2 10, पुन्हा वजा वापरलं 5, 10तून 5 गेले उरले 5. अशा प्रकारे आपण या गणिताच्या सोल्युशन्सकडे जाऊ शकतो. यानंतर 71 नंबरचा प्रश्न आहे टक्केवारी त्या संदर्भातला प्रश्न आहे. पण प्रश्न खूप सोपा आहे, पण टक्केवारी काढता येणं हेही आपल्याला गरजेचं आहे. एका बागेत एकूण 60 झाडे आहेत. एका बागेत एकूण 60 झाडे आहेत. त्यापैकी 1/3 झाडं आंब्याची आणि 1/2 झाडं नारळाची व उरलेली झाडं फणसाची आहेत. तर बागेत फणसाची झाडं किती आहेत? मग आता या ठिकाणी जी झाडं दिलेली आहेत त्या टक्केवारी आपल्याला काढून
क्रमांकांचा पूर्ण संख्येसोबतचा गुणाकार या पद्धतीने 5वीच्या अभ्यासक्रमात पण ते आहे आणि 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पण ते आहे. 5वीच्या शालेय अभ्यासक्रमात सुद्धा हे सूत्र दिलेले आहेत. एकूण झाडांपैकी 1/3 आपल्याला काढायचे असतील तर लिहिलेली झाडं, मग 1/3 लिहिलेली झाडं किती आहेत? 60. मग 1/3 जर झाडं असतील तर 60 करायचे. 3 दुणे 6, 3 शून्य 0, 20 आणि 1 × 20 बरोबर 20. मग आंब्याची झाडं किती झाली? 20. नारळाच्या झाडाला 1/2 गुणिले 60, 2 ने 60 ला भाग दिला 30 आलं. 2×6 2 आता 1 × 30 बरोबर 30. मग नारळाची झाडं झाली 30. आता 60 मधले नारळाची 30 गेली, आंब्याची 20 गेली, म्हणजे 50 झाडं कमी झाली. बरोबर. मग 60 मधून 50 झाडं कमी झाली तर उरली झाडं फक्त 10 आणि ती झाडं आहेत फणसाची. मग यासाठी हा जो 1/3 किंवा 1/2 हे काढता येणं खूप गरजेचं आहे. खूप सोपं आहे ते, मात्र चूक नको व्हायला. आणि मग आंब्याची झाडं त्यानंतर नारळाची झाडं आपल्याला मिळाली, त्यावरून आपण फणसाची झाडं किती हे सहजपणे काढू शकतो. आणि फणसाची झाडं आली 10 आणि पर्याय नंबर आहे 1. ज्याला या प्रकारचं सोडवता येत नसेल किंवा हे जर माहीत नसेल पद्धत, तर त्यासाठी आपल्याला हे शिकून घेणं गरजेचं आहे. कारण कोणत्याही संख्येची आपल्याला 1/2 भाग, 1/3 भाग, 1/4 भाग हा काढता आला पाहिजे, तरच ह्या प्रकारची गणित आपल्याला सुटतील. अंदाजाने सुद्धा काही जण सोडवण्याचा प्रयत्न करतील, मात्र त्यामध्ये चुका होतील. 1/3 म्हणजे किती? तर 3रा भाग. 1/2 म्हणजे किती? तर अर्धा भाग. अशा पद्धतीने जरी केलं तर 1/3 म्हणजे 3रा भाग जर म्हटलं तर 20 झाडं आणि 1/2 म्हणलं दुसरा भाग म्हणलं तर 30 झाडं. अशा पद्धतीने ज्याला जर येत असेल, मग आपण ही संकल्पना जर चांगली असेल तर प्रिडिक्शनच्या माध्यमातून सुद्धा आपण हे करू शकतो. मात्र हे सूत्राने जर काढलं तर चूकही होणार नाही आणि आपण कॉन्फिडंट असू उत्तराच्या बाबतीत. आपली चूक होण्याची शक्यता राहणार नाही. सो अशी काळजी घ्यायची. त्यानंतर 72 नंबरचा जो प्रश्न आहे 72, त्या ठिकाणी पदावल्या दिलेल्या आहेत. त्या पदावल्या ज्या आहेत त्या पदावल्या देताना त्यांनी त्या ठिकाणी कंचे भागुबेव किंवा बॉडमास जी मेथड आहे त्याचा वापर करून आपल्याला ते सोडवायचे. तर अगोदर चौकटीच्या अगोदरची जे पदावली आहे ती वेगळी सोडवायची आणि चौकटीच्या नंतरची पदावली वेगळी सोडवायची आणि त्याच्यामध्ये कोण तुलना करायची पुन्हा त्या ठिकाणी कोणतं चिन्ह येईल. तर त्यामध्ये पहिली जी पदावली आहे 18 × 4 - 6, त्या ठिकाणी भागाकार न आल्यामुळं त्या ठिकाणी फक्त गुणाकार आणि वजाबाकी आहे. तर 18 × 4 72, 18 चौक 72, किंवा जर पाडापाड नसेल तर गुणाकार करून बघायचा पटकन. 18 चौक 72 आणि त्यातून -6 करायचेत. त्याचं उत्तर आलंय 66. त्यानंतर पुढचं जे आहे चौकटीच्या नंतरचं त्याचं किती उत्तर येते आपण पाहूया. आता काही जणांनी जर 70 × 2 केलं तर 140 होईल. परत भागिले 2 केलं तर पुन्हा 70 येईल आणि त्यातून -4 केलं तर 66 येईल. त्याऐवजी आपण बॉडमासची मेथड वापरली तर अगोदर भागाकार करावा लागेल. 2/2 त्याचं उत्तर येतं 1. 2/2चं उत्तर आलं 1 आणि 70 × 1, 70चा गुणाकार 1 सोबत केला तर 70च उत्तर येईल. 70 × 1 = 70च आणि म्हणून 70 × 1 = 70 राहिलं आणि त्यातून -4 केले तर निश्चितपणे उत्तर येतं 66. आता दोन्ही बाजू 66 आल्यावर त्या ठिकाणी कोणतं चिन्ह येईल हे काही सांगायची आवश्यकता नाही. तुम्हाला लगेच कळतं की त्या ठिकाणी बरोबर चिन्ह येईल. 72 नंबरच्या प्रश्नामध्ये त्याचा जो पर्याय आहे तो आहे चौथा पर्याय. त्यानंतर बोलतोय आपण 73 नंबरच्या प्रश्नाकडे. पुन्हा एकदा दिनदर्शिकेवर आधारित असणारा हा प्रश्न आहे. फार कमी वेळा असं होतं की दिनदर्शिकेवर 2 प्रश्न येतात. त्यातलं यावर्षी 2018 मध्ये दिनदर्शिकेवर दुसरा प्रश्न आला एकाच प्रश्नपत्रिकेमध्ये. तर तो आपण पाहूया 73 नंबरचा प्रश्न. 2016 साली नाताळची सुट्टी रविवारी आली तर 2017 साली महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी येईल. यासाठी एक ट्रिक लक्षात ठेवायची की महाराष्ट्र दिन
नाताळ, गांधी जयंती हे तीनही सण किंवा तीनही दिवस एकाच वारी येत असतात. ही ट्रिक जर आपल्या लक्षात असेल तर नाताळची सुट्टी जरी रविवारी आली तर महाराष्ट्र दिन त्या वर्षीचा रविवारी येईल. पण त्यांनी 2016 सालची नाताळची सुट्टी रविवारी दिली आणि आपल्याला विचारताना 2017 सालचं विचारले. नाहीतर आपण 16 सालचं जर म्हटलं तर नाताळची सुट्टी रविवारी आली तर महाराष्ट्र दिन पण रविवारीच येईल. पण कधी त्याच वर्षी असलं तर आता 2016 सालचं त्यांनी दिले नाताळची सुट्टी रविवारी आणि विचारले 2017 मधलं. मग आता साधी गोष्ट आहे की 2016 साली नाताळ रविवारी आलाय तर महाराष्ट्र दिन सुद्धा रविवारी आला असेल. मग 16 जो फेब्रुवारी महिन्याच्या नंतर फरक पडणार नाही. म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र दिन आणि आता एकाच वाराला तर महाराष्ट्र दिन 16 साली असेल तर कोणत्या दिवस दरवर्षी एक दिवस पुढे जातो. 2017 मध्ये आता महाराष्ट्र दिन आणि गांधी जयंती सर्व काही सोमवारी येईल आणि म्हणून 2017 साली महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी आहे सोमवार 1 मध्ये. कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन न ठेवता ही गोष्ट लक्षात ठेवायची की महाराष्ट्र दिन, नाताळ आणि गांधी जयंती हे तीनही एकाच दिवशी एकाच वारी येत असतात का एकाच वाराला. आणि म्हणून ही गोष्ट जर लक्षात असेल तर निश्चितपणे आपल्याला 16 सालावरून 19 आपल्याला कळतं की एक लीप वर्ष मात्र 2016 हे जरी लीप वर्ष असलं तरी महाराष्ट्र दिन हा पुढच्यातला असल्यामुळे किंवा महाराष्ट्र हा असल्यामुळे त्या ठिकाणी लीप वर्षाचा फरक पडलेला नाही आणि म्हणून वार एकनेच पुढे गेलाय आणि म्हणून सोमवार हे त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 मध्ये. त्यानंतर शेवटच्या 74 आणि 75 या दोनच शेवटच्या प्रश्नांकडे आपण वळणार आहोत. चित्ररूप माहिती. चित्ररूप माहिती आपल्या शालेय अभ्यासक्रमामध्ये तुलनेनं सोपी असते पण शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मात्र ती थोडीशी किचकटपणे विचारलेली असते. पण तर या ठिकाणी चित्ररूप माहिती म्हटलं की त्याच्या समोर चित्रांची व्हॅल्यू, चित्रांची किंमत लिहून घ्यायची आधी. प्रश्न कसा विचारला आपण अगोदर त्याची समोर चित्ररूप माहितीचा प्रश्न दिसला की पहिल्यांदा किंमत लिहून घ्यायची प्रत्येकाची. तर प्रमाण आहे एका चित्राला किंवा एका स्टारला 35 विद्यार्थी हे त्याचं प्रमाण आहे. एका स्टारसाठी 35 विद्यार्थी. पहिल्या रांगेमध्ये 5 स्टार आहेत म्हणजे 35 गुणिले 5 175. दुसऱ्या रांगेमध्ये 3 स्टार आहेत 35 × 105. इंग्रजीसाठी 2 स्टार आहेत 70 आणि विज्ञानासाठी 4 आहेत 140. अशा प्रकारे एकदा प्रमाण लिहिलं की आपलं चूक होण्याची शक्यता अजिबात राहणार नाही. कारण त्यांनी विचारलंय तक्त्यातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती. जर आपण एकूण स्टार घेतले आणि त्याला गुणिले 35 केलं तरी चालेल किंवा आपण आता आकडे लिहिलेलेच आहेत त्याची फक्त बेरीज केली तरी चालेल. जर आकडे लिहिलेले नसतील तर आपण तक्त्यातल्या स्टारची बेरीज करायची आणि त्याला गुणिले 35 करायचे. जर आकडे लिहिलेले असतील तर फक्त बेरीज करायची. 175 105 280 त्यामध्ये 70 मिळवले 350 आणि त्यामध्ये 140 मिळवले 350 450 आणि 490. अशा प्रकारे 490 हे उत्तर येते. पर्याय नंबर आहे 4 490. किंवा सगळ्या स्टारची बेरीज करा 5 आणि 3 8 आणि 2 10 आणि 4 14. 35 गुणिले 14 केलं तरी तुम्हाला तेच उत्तर मिळणार आहे 490. अशा प्रकारे आपण उत्तराकडे जायचे. अँड आता सर्वात शेवटचा 75 नंबरचा प्रश्न आहे 2018 या प्रश्नपत्रिकेतलं. गणित आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही इंग्रजी आवडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. मग अशा प्रश्नांसाठी आपल्याला त्या गणितातील किंवा विद्यार्थ्यांची संख्या माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून चित्ररूप माहितीमध्ये आपण अगोदर संख्या ज्या लिहिल्यात त्या अशा वेळेला आपल्याला निश्चितपणे उपयोगी पडतात. गणित आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 175 आणि इंग्रजी आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 70.
यामध्ये जो फरक पडतोय तो वजाबाकीच्या माध्यमातून आपण काढू शकतो आणि अतिशय सोप्या पद्धतीने तो फरक आपल्याला या ठिकाणी मिळाला आहे. 5 मधून 0 गेले 5, 7 मधून 7 गेले 0 आणि 1 अशा प्रकारे 105 हे उत्तर आले आणि हे आहे पर्याय नंबर 2 मध्ये. अशा प्रकारे आपला 75 नंबरचा प्रश्न या ठिकाणी सोडून झालेला आहे. आता उद्यापासून पुन्हा वेगळी प्रश्नपत्रिका असेल आणि वेगळे शिक्षक या ठिकाणी तासिका घेण्यासाठी असतील. नेवासा तालुक्याच्या वतीनं 2018 सालची प्रश्नपत्रिका सोडवण्याचं या ठिकाणी तासिका घेण्याची संधी मला मिळाली. मी त्याबद्दल शिक्षण विभागाचा आभारी आहे. मी गळणी शाळेचा इयत्ता 5वीचा मागच्या वर्षीचा शिष्यवृत्तीचा वर्ग घेतला होता आणि त्यातल्या अनुभवाच्या आधारे मी माझ्या अनुभवाच्या आधारे ही तासिका घेण्याचा प्रयत्न केला, ही प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न केला, वेगवेगळ्या ट्रिक्स विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला. आणखी काही मार्गदर्शन निश्चितपणे उपलब्ध असेल तर शिक्षण विभागाची नेवासा पंचायत समिती या सर्वांचे धन्यवाद. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. सराव ठेवा, प्रयत्न चालू ठेवा, सराव सुरू ठेवा. कुठल्याही प्रकारे हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणा करू नका. यश निश्चितपणे आपलंच आहे. धन्यवाद सर. अतिशय छान पद्धतीने आपण तास घेतला आणि विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका 2018 समजून दिली. अहिल्यानगर शिक्षण विभागाच्या वतीनं आपल्या मनापासून आभार.